मनोज जरांगे पाटील आज जंतर मंतरवर जाणार आहेत. छत्रपती संभाजीनगर विमानतळावर त्यांचं आगमन झाले. आपल्यासोबत पाटील काय सांगाल, ते आज जंतर मंतरवर निघालात दिल्लीला? का घरी बसावं सगळ्यांनीच? आम्ही तर का या 2-3 दिवसात सगळे दौरे रद्द केले. का बसावं? जर एखाद्याच्या लेकरं तिथं लढत असले आणि ते जर न्यायासाठी भविष्यासाठी अट्टास धरला असेल की फक्त आम्ही भविष्यासाठी भांडतो, राजकारण तुमचं तिकडे जळू द्या, राजकारण तुम्हीच करा, सत्ताही तुम्हीच बघा, परंतु आमच्या न्यायासाठी आम्ही जर तिथं लढतोय आणि त्यांच्यावरती जर क्रूरपणानं हल्ला केला गेला तर या देशातल्या लोकांनी शांत बसलं नाही पाहिजे. शेवटी तुमचा पक्ष कुठलाही असेल, पण तुमच्या आयुष्याचं सोनं करणारं तुमचा मुलगा मुलगी आहे, त्यांच्यावरती तिथं हल्ला होणार असला तर देशभरातले लोक घरी बसून काय करतात आणि का वाट बघायची? काय असतं, एक माज आणि एक मस्ती असते बघा, ती मस्ती इतकी भयानक असते सत्तेची, ती कोणालाच मोजत नाही एकदा आल्यानंतर. पण त्यांच्या हे लक्षात नाही आहे, हेच लोक पाडून टाकणारे पण आहे, हेच लोक पाडून टाकते, 100% पाडून टाकतात हेच लोक. आरोप असाही होता की काही आंदोलकांचे आहे ते पोलिसांच्या गाडीत तोडफोड केली. आता CCTV फुटेज आणि व्हिडिओ पाहून त्या सगळ्या आंदोलकावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. अरे बाबा, आम्हाला तेच केलं तर अंतरवालीत आणलं त्यांनीच, गाड्या त्यांनीच फोडल्या, महिलांना रक्तबंबाळ त्यांनीच केलं, गोळ्या पण त्यांनीच घातल्या. म्हणणार ते म्हणजे ते बोलते ते खरं का? याच्यासाठी सत्तेवर बसवलेलं नाही आहे. हे बघा, मोदी साहेबांनी तरी याच्यावरती लक्ष दिलं पाहिजे. एखाद्या मंत्र्यांनी सांगितलं असं लाठीचार करायचा, हल्ला करायचा, पण हे खूप जबाबदार आहे त्या देशात. त्यांनी तरी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे होता की आपण काय आरोप करतोय, विद्यार्थ्यांना काय आरोप करायला लागलो. जे पोरं, गरिबांचे पोरं, आता ते सोनमजी किती वय आहे त्यांचं, ते जर उपोषणाला बसतात, अशांना फरफटत न्यायचं, मग काय होतं, लोकांच्या मनातून उतरतं. आणि एकदा जर मनातून उतरलं ना तर खाली खेचायला वेळ नाही लागत. हे मात्र तेवढंच खरं आहे. बघूयात ना आता त्यांच्यावरती हल्ले कसं काय करतायत त्यांना कळत, महाराष्ट्रात जनता कशी फिरू देईल त्यांना. आपण बघतो काही त्यात जे आहे ते अल्पवयीन सुद्धा विद्यार्थी होते, आंदोलक होते, त्यांना सुद्धा मारहाण झाली. अरे बाबा, काहीच कळत नाही यांना. अल्पवयीनं कळत नाही, कमी वय नाही, जास्त वय नाही, म्हातारे माणसं नाही, त्यांना काहीही कळत नाही. काय धुंदी म्हणलं ना मी, ती एक धुंदी असती. याच लोकांनी त्यांना मतदान केलेलं आहे. हेच लोक आहेत भारत देशातले, आणि त्याच लोकांना आज मार खावा लागतो न्यायासाठी. काय मागितलं आहे ते विद्यार्थ्यांनी? नीटच्या संदर्भातला त्यांचा विषय, ते उद्याचे अधिकारी आहेत, ते उद्याचे या देशाचं भविष्य आहे, त्यांनाच तुम्ही पायाखाली तोडवणार. अरे कशी येऊ देतील ते तुम्हाला सत्तेवरती पुन्हा? कारण हे होतं म्हणून त्यांनी ना थोडं मस्तीच्या बाहेर निघलं पाहिजे आणि त्या विद्यार्थ्यांना कसा न्याय देता येईल याच्यासाठी सरकारनं विचार केला पाहिजे. सदाभाऊ खोत यांनी त्या आंदोलनाला आतंकवाद्याची जे आहे ते उपमा दिली, तर मुख्यमंत्री म्हणतात हे फेसलेस आंदोलन आहे. ते बावळट आहे ते कवा काही म्हणतात, ते फाताडन ते कवा काही बरळतं कोंकडे बी. काय आहे ते, एखाद्या बार मिळतंय का काय पद? अरे पण तुझं पण पोरगी शिकत असेल ना, तुम्ही इतक्या आरे नका जाऊ यार पक्षाच्या. नीतिमत्ता जरा तुमची जागेवर ठेवा. तुम्हाला कशात बी राजकारण शोधायचं, विद्यार्थ्यात राजकारण, मराठ्याच्या आरक्षणात राजकारण, तुम्ही कशात पण राजकारण शोधू नका. जरा बघा, घरी जाऊन विचार, तुझा पोरगी जर असली तर शिकताना त्या विद्यार्थ्याला किती त्रास होतो, आणि हे 2-2, 4-4 वर्षे प्रयत्न करायचे आणि एका असा पेपर लीक व्हायचा. त्यावेळेस त्या पोराची मनस्थिती काय होती, जरा घरी जाऊन विचार एखाद्या बार. का त्याचं लग्नच झालेलं नाही, कोणाला माहीत, त्या लेकर बाळ आहेत का नाही त्याचा मेळ नाही. आता तुम्ही दिल्लीला निघालेत, काय भूमिका असणार आहे जरांगे पाटलांची? नाही, आम्हाला ना हे सहनच झालं नाही त्यांचा कालचा जो हल्ला होता ना. अरे त्या मुलींना मारलं, ठीक होतं, पोरं बसले होते 10-20 दिवसापासून, तोपर्यंत काय वाटलं नाही, चालूच असतंय, चला बसलेत, मिळालं नाही. पण तुम्ही इतक्या क्रूरपणानं हल्ला करतात आणि त्या मुली इतक्या रडायला लागल्या, तरी पण मग या राज्यातली, या देशातली जनता घरी बसूकच काय शकते? म्हणजे तुम्हाला लेकरांपेक्षा पक्षांवरती प्रेम केव्हापासून यायला लागलं, ह्यो प्रश्न मोठा आहे. आणि आपण त्या पोरांना बळ दिलं पाहिजे, त्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. सोनमजींनासुद्धा आपण त्यांची विचारपूस केली पाहिजे, विद्यार्थ्यांची, जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची पण विचारपूस केली पाहिजे. म्हणून आम्ही तातडीने निघालो. कारण आमचा आता 9 ऑगस्ट ते 13 ऑगस्टपर्यंत पश्चिम महाराष्ट्रातला दौरा आहे. त्यामुळं आम्ही आणि मराठवाड्यातलाही दौरा आम्ही रद्द करून तातडीनं आता दिल्लीकडे निघालो. आता त्यांच्याशी चर्चा करतोय आम्ही गेल्याच्या नंतर. आता त्यांच्या आंदोलनाची भूमिका कशी आहे, त्यांच्या आंदोलनाचे, आपल्या आंदोलनं वेगळे आहेत, त्यांचे वेगळे, आणि लीड ते करत आहेत. त्यामुळे आपण त्यांच्याशी विचारपूस केली पाहिजे, त्यांच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे आंदोलनाच्या. आता भूमिका आपली वेगळी असते आणि त्यांची वेगळी असते. आपल्या भूमिकेशी त्यांच्या आंदोलनाला आपल्याला जोडता येणार नाही आहे. त्यामुळे त्यांच्या भूमिकेशीच आता त्यांची कशी भूमिका आहे काय याच्यावर अगोदर चर्चा झाल्याच्या नंतर मी सांगू शकतो. पण आता पाटील खंबीर उभे आहेत आंदोलनाच्या मागं आहे म्हणूनच चाललो आहे.
आता जर का लाठीचार्ज काही केला ना रे बाबा त्या विद्यार्थ्यावर, महाराष्ट्रात तर आम्ही यांना फिरून देत नाही. बाकीचं काय माहीत नाही आम्हाला, पण महाराष्ट्रात यांचं जिनच मुश्किल करतो आम्ही. निश्चित आपण बघतो आपल्यासोबत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील होते. ते छत्रपती संभाजीनगर विमानतळावर आलेत आणि आता थोड्याच वेळात जे आहे ते छत्रपती संभाजीनगरहून दिल्लीकडे जाणार आहेत आणि पुन्हा जर विद्यार्थ्यावर लाठीचार्ज झाला तर यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही असा इशारा जरांगे पाटलांनी दिलाय. कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.